सातारा तुकुम येथे मंडल जनजागृती यात्रेचे ओबीसी बांधवांकडून स्वागत। पोंभुर्णा तालुक्यातील शेवटच्या टोकावरून ओबीसी मंडल जनजागृती यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। ओबीसीच्या जातीनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन सातारा तुकुम येथून सुरुवात करीत मंडल जनजागृती यात्रा काढण्यात आली। ही यात्रा सोमवार सातारा तुकुम येथून संपूर्ण देवाळा, चिरोली, मूल या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यानंतर विविध सामाजिक संस्था संघटनांनी या यात्रेमध्ये सहभागी होते। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली। ओबीसी अधिकारी युवा मंच, संघर्ष वाहिनी, अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती फ्लेवर संघ व इतर विविध सामाजिक संघटनेच्या विद्यमाने यात्रेच्या नावाने जनजागृती यात्रा काढण्यात आली। यावेळी मंडल यात्रेमध्ये उपस्थित रमेश कोराम, सतीश मालेकर, आनंदराव मंगलवार, धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, डॉक्टर संजय घाटे या ओबीसी मान्यवरांचे, विकास ठाकरे, रमेश नैताम, दिनेश निकोरे इत्यादी ओबीसी बांधव यांच्या हस्ते मंडल यात्रेतील कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश परचाके, चंद्रपूर। हे ओबीसी सर्वांना आपल्या 7 ऑगस्ट मंडल दिनानिमित्त मंडल यात्रा ही पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांमधून दरवर्षी निघते। ती यावेळेला नागपुरातील संविधान चौकातून निघून आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 4 ऑगस्टला होती आणि आज सकाळपासून विसापूर, बल्लारपूर, सातारा, कोमटी या मार्गे पोंभुर्ण्याला जाणार आहे। पोंभुर्ण्यानंतर चिरोली, चिरोलीनंतर मूल, मूलनंतर मग राजोली आणि राजोलीनंतर मग सिद्धेवाई, ब्रह्मपुरी अशी ही चंद्रपूर जिल्ह्यातील यात्रा आहे। याचा उद्देश जो आहे तो आमचे यात्रेचे मुख्य आयोजक उमेश कोराम सांगतील आपल्याला। ही यात्रा जातीने जनगणनेसाठी निघालेली आहे। संपूर्ण भारतात ओबीसीची जनगणना होत नाही आहे। मागील 90 वर्षांपासून जनगणना न झाल्यामुळे ओबीसीची दयनीय स्थिती आहे। जर ओबीसी जनगणना झाली, जनगणनेमुळे ओबीसीचा बजेट वाढेल आणि ज्या काही मागण्या आहेत ओबीसींच्या, घरकुलपासून तर शेतकऱ्यांच्या मागण्या, विद्यार्थ्यांच्या मागण्या, वसतिगृह आणि बजेट हे सगळं काही वाढेल आणि ओबीसीचं कल्याण होईल। म्हणून ही जनगणना यात्रा आहे। सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि जनगणना केली पाहिजे। वेळीच केल्यामुळे ओबीसीचे वसतिगृह असतील किंवा योजना असतील सगळे ह्या सुरू होतील आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाने ओबीसींचे वसतिगृह तात्काळ सुरू केले पाहिजेत। कारण की या सरकारने मागच्या 7 वर्षापासून एक खेळ खंडोबा मांडला आहे ओबीसीचा, तर तो सगळं सोडून वसतिगृह तात्काळ सुरू केले पाहिजेत, अन्यथा सगळे विद्यार्थी वसतिगृहाचा ताबा घेणार आहेत। बघितली यात्रा तर ही जनगणना यात्रा आहे आणि मुख्य उद्देश आहे जर बघितला तर ओबीसीची जी आहे ते जनगणना झाली पाहिजे। मी आता कोराम साहेब जे आहे ही यात्रा जी आहे जो तिसरी यात्रा आहे आणि सतत ओबीसी काम करत असतात आणि मी त्यांच्या यात्रेला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो।